नमस्कार, हाय, हॅलो सगळ्यांना. तर गावाकडे छोटी पूजा होती, पडवी उतरवली होती. त्याच्यामुळे गोडाचा नैवेद्य करायचा होता. तर आदल्या दिवशी गुरुचरित्राचं पारायण होतं आणि दुसऱ्या दिवशी पूजा होती. तर हेच आहे गुरुचरित्राचं पारायण. काकांनी ते वाचलं आणि आम्हालाही अर्थ समजून सांगितला. खूप छान होतं ते पारायण. आणि नंतर त्यांनी पूजेची मांडणी अशा पद्धतीने केली होती की जे कोणी येईल त्याला ती आवडत होती. अतिशय सुंदर पद्धतीने ही मांडणी केली होती. कलश ठेवले होते, कलशावर नारळ, नारळावर फुले आणि कलशाला घातलेले हार, पुन्हा पाटावर मांडलेली तांदळाची रास आणि सुपारी, पुन्हा फुलांचं केलेले डेकोरेशन. खूपच छान दिसत होतं ते. अगदी डोळ्यांना प्रसन्न करणारं होतं आणि जे कोणी येईल त्याला ते आवडत होतं. तर आम्ही बसलो होतो पूजेला. तर खूप छान अशी त्यांनी पूजा सांगितली आणि भारी वाटलं आम्हाला पण. मग नंतर आम्ही आदल्या दिवशीच गेलो होतो भैरवनाथाला, जे की आमचं ग्रामदैवत आहे. तर खूप छान आहे ते मंदिर भैरवनाथाचं. मी एक सेपरेट ब्लॉग करणार आहे त्याच्यासाठी. तर आम्ही तिथं फोटो काढले. कोण नव्हतं, दुपारच्या वेळी गेलो होतो आम्ही. सुंदर असं वाटतं तिकडे गेल्यावर, मन प्रसन्न होतं अगदी. त्याच्यामुळं आम्हालाही खूप छान वाटलं. तर हा आहे पुढचा फोटो मंदिराचा. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी देणार आहे पूर्ण माहिती मंदिराबद्दल. तर हे आहे मी झोका खेळताना. तर हा जुना व्हिडिओ आहे. पण पहिल्यांदा तर मी झोका खेळले आणि वरती जाता आलं मला. पण दुसऱ्या वेळेस मला काही चढता आलं नाही वरती. तर खूप मज्जा आली. सगळे हसत होते मला बघून.